आता इथून आपण केपीसी हॉस्पिटलला जाणार आहे. तर आणि आपण केपीसी हॉस्पिटलला पोहोचलेलो. आपण आता पाहिलं की रिसेप्शनला जवळपास कुणीच नाहीये. कुणी नाहीये कारण ऑफिस टाइम संपलाय. गणपती आणि गणपतीचा सीझन प्लस आज गौरी विसर्जन असल्या कारणामुळे लेडीज स्टाफ तर बऱ्यापैकी इकडे नाहीये. नमस्कार सर्वांना. जसं की आपण आपल्या इंट्रोच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की आपण हॉस्पिटलचे रिव्ह्यूज बघणार आहे. तर तुम्हाला थंबनेल बघितल्यानंतर समजलंच असेल की आज आपण कुठलं हॉस्पिटल बघणार आहे, बरोबर? तर केपीसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे आज आपण बघणार आहे. कोल्हापूरच्या मंगळवार पेठ बेलबाग या एरियामध्ये केपीसी हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर त्या हॉस्पिटलला जायचा रस्ता सुद्धा आपण बघणार आहे. हॉस्पिटल रस्ता सोबतच पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांचे रिव्ह्यू सुद्धा आपण सोबत घेणार आहे. आता काहीच वेळात ते नातेवाईक आपल्याला रिव्ह्यू देण्याला येणारच आहेत. तोपर्यंत आपण केपीसीचे रेट्स बघूया. जसे की तुम्हाला आता इथे रेट दिसत आहेत, तिथे आम्ही तुम्हाला रेटची रेंज प्रोव्हाइड केली आहे. कारण उपचारानुसार रेट्स हे वेगवेगळे होऊ शकतात. त्यामुळेच आम्ही आमच्या अभ्यासानुसार तुम्हाला हे रेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर चला आता आपण भेटूया रिअल रिव्ह्यूसाठी पेशंटच्या नातेवाईक. नमस्कार सर्वांना. तर आता वेळ आहे रिअल रिव्ह्यूज बघायची. तर आपण केपीसी हॉस्पिटलचे रिअल रिव्ह्यूज बघणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत तिथले पेशंट, जे पेशंटचे नातेवाईक. तर त्यांना मी विचारणार आहे काही प्रश्न आणि आपण त्यांचा रिअल रिव्ह्यू बघूयात काय आहे. तर सर, तुमची केस काय होते? तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन गेला? आमच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता, पायावरनं गाडी गेली होती. त्यासाठी आम्ही केपीसी हॉस्पिटलमध्ये त्यांना इमर्जन्सी तात्काळ नेले होतं. ओके सर. तर तुम्ही कुठल्या वेळेत गेला होता आणि तुम्हाला कशी ट्रीटमेंट मिळाली? आम्ही बरोबर 9च्या टायमिंगला दुपार सकाळी गेलो होतो आणि ट्रीटमेंट आम्हाला इमर्जन्सीने घेतलं होतं लगेच. बरं, तर मला सांगा त्यावेळी सगळे डॉक्टर्स वगैरे अवेलेबल होते का? प्लस तुम्हाला काही पहिला पैसेच भरायला लावले का आणि मगच ट्रीटमेंट सुरू केली जाईल असं काही सांगितलं होतं का? पेशंटची कंडिशन बघता त्यांनी तात्काळ आमचा पेशंट त्याने लगेच घेतलं होतं आणि डॉक्टर जे अवेलेबल लगेच बोलवून घेतले होते. ओके, म्हणजे लगेच तुमच्या पेशंटवर ट्रीटमेंट सुरू केली. बरं, तुमचे जे काही ऑपरेशन्स वगैरे झाले, पेशंट तुमचं जवळपास बघा 14/12/2023 पासून 29/1/2024 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 47 दिवस, म्हणजे 1.5 महिना पेशंट तुमचा ऍडमिट होतं. तर ह्या सगळ्या पिरियडमध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले? काही चांगले आले असतील, काही वाईट आले असतील. तर मला पहिला चांगले अनुभव सांग. पेशंटच्या आमच्या त्यांची काळजी व्यवस्थित घेतली होती त्यांनी. पेशंटचे गोळ्या वगैरे त्यांचं त्यांनी सगळं म्हणजे एवढा त्रास दिला नाही. बाहेरनं जरी गोळ्या नसल्या तर घेऊन या, आमच्याकडेच घ्या असं काय सांगितलं नव्हतं त्यांनी. जेवण वगैरे जे त्याचा नाश्ता वगैरे जे त्यावेळी त्यांनी हे घेतला होता. ओके सर. तर मला अजून एक गोष्ट सांगा, तर तिकडे सोयी सुविधा आहेत, जसं की योजनेची सोय वगैरे आहे, कॅशलेस वगैरे इन्शुरन्सची सोय आहे. तर हे तुम्हाला त्यांनी आधीच कल्पना दिली होती का? त्यांनी तुम्हाला आधीच विचारलं होतं का की असं तुमचं काही इन्शुरन्स आहे का किंवा योजनेतून होतं याची माहिती दिली होती का? तशी सुरुवातीला काय दिली नव्हती. आधी पेशंट त्यांनी तात्काळ बघितल्यानंतर घेतली होती लगेच. नंतर ते पेशंटचे झाल्यानंतर आम्हाला विचारलं इन्शुरन्स वगैरे कोणता आहे का असं विचारलं. त्यावेळी मग किरकोळ आम्ही सांगितलं होतं असं काय काय. ओके, जसं की तुमचा ESICचा क्लेम आहे असं तुम्ही सुद्धा त्यांना सांगितलं होतं. तर त्यावेळी त्यांनी डॉक्युमेंटची पूर्तता वेळोवेळी केली जाईल असं तुम्हाला सांगितलं होतं? ते सांगितलं होतं. ओके. तर मला असं विचारायचं होतं की सर, जे काय तसं तुम्हाला अशी म्हणालात मेडिसिनसाठी त्यांनी तुम्हाला त्रास दिला नाही किंवा इथूनच घ्या, लॅब टेस्ट सुद्धा इथूनच करा, असं काही कंपल्शन अशी काही जबरदस्ती तुम्हाला केली गेली का? नाही तशी जरी ज्याही काय मिळत नव्हत्या तर त्यांनी बाहेर आणून स्वतः आम्हाला न सांगता घेतल्या होत्या. काय प्रॉब्लेम नव्हता. ओके, म्हणजे जे काही त्यांच्या स्टॉकला अवेलेबल नव्हतं ते त्यांनी तुमच्याकडून, म्हणजे तुम्हाला न पाठवता त्यांचं त्यांनी अवेलेबल करून घेतलं होतं. ठीक आहे सर. आता मला सांगा, जेव्हा तुमचं म्हणजे जेव्हा तुमचा डिस्चार्ज झाला, डिस्चार्ज नंतर जेव्हा तुमचा ESIC क्लेम होता, बरोबर, जवळजवळ तुमचं 1.5 महिन्याचं त्यांचं जवळजवळ 7 ते 7.5 लाखापर्यंतचं बिल झालं. तर या काळात त्यांनी तुमच्याकडनं म्हणजे डिस्चार्ज नंतर त्यांनी तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स कलेक्शनसाठी तिकडे गेलात? डिस्चार्ज नंतर कसं दाखवायला नंतर येण्यासाठी गेलो होतो त्यावेळी तरी फोन करून आम्ही येत होतो. त्यामुळे ज्या त्या वेळेस आम्हाला ती ट्रीटमेंट मिळाली होती. थांबा वगैरे लागत नव्हतं. ओके सर. ठीक आहे सर, थँक्यू तुम्ही ते हा रिअल रिव्ह्यू दिल्याबद्दल. मला एक सांगा, काही सजेशन तुम्ही त्याला देणार आहात का? काही वाईट गोष्टी तुम्हाला जाणवतात? वाईट गोष्टी त्यामध्ये आम्हाला काय अनुभव आलेला नाही एवढं. ओके सर. ठीक आहे सर, थँक्यू. हा रिअल रिव्ह्यू तुम्ही मला दिल्याबद्दल. थँक्यू. तर आता आपण तटाकबिल तालीम इथं आहोत, अर्ध्या शिवाजी पुतळ्याजवळ. आणि आता इथून आपण केपीसी हॉस्पिटलला जाणार आहे. तर मी आता तुम्हाला रूट दाखवणार आहे. चला रूट बघू. आपण आता इथे मिरजकर टिकटीला पोहोचलो आहोत. इथून
सर्कल गोल राऊंड मारून आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे. हे इथं या पद्धतीने इथपर्यंत असं आपल्याला वळायचं. प्रायव्हेट हायस्कूलचा हा चौक आहे. इथून सुद्धा आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. हे प्रायव्हेट हायस्कूल आहे. प्रायव्हेट हायस्कूलच्या बॅक साईडने आपण स्ट्रेट जात आहोत. तिथून आपण लेफ्ट टर्न घेऊन सरळ पुढे जाणार आहोत. समोर हे रावणेश्वर महादेव मंदिर आहे. तिथून आपल्याला उजव्या हाताला टर्न घ्यायचा. पर्यंत आल्यानंतर जय हिंद ग्रुप पासून आपल्याला डाव्या हाताला टर्न घ्यायचा आहे. साईज बसला जायचं सुद्धा हाच रस्ता आहे. इकडे तुम्हाला उजव्या हाताला साई स्पर्श हॉस्पिटल दिसेल. पण आपण सध्या KPC हॉस्पिटलचं रिव्ह्यू करणार आहोत, त्यामुळे इथून स्ट्रेट जायचं आहे आणि डाव्या हाताला टर्न घ्यायचा आहे. इथून स्ट्रेट जायचं आहे. ते तुम्हाला LICचं ऑफिस दिसेल. जर तुम्हाला शोधण्यास काही प्रॉब्लेम आला तर. आणि LIC ऑफिसच्या लगेचच साईडला तुम्हाला हे KPC हॉस्पिटल दिसेल. आणि आपण KPC हॉस्पिटलला पोहोचलेलो. आता बघूया आपण ह्यांचं पार्किंग, ह्यांच्या सुविधा कशा कशा प्रकारे आहे. KPC हॉस्पिटलमध्ये आपल्याला इकडे 4 व्हीलर पार्किंगची सुविधा आहे. स्वतःची अशी फार्मसी आहे. सोबत इकडे त्यांचा सिक्युरिटी गार्ड असल्या कारणाने तुमच्या वस्तूंना काही होणार नाही. आणि आता आपण आतमध्ये तर आपण इथून एंटर करतोय KPC हॉस्पिटलमध्ये. आणि हे आहे त्यांचं रिसेप्शन. इकडे आपण सरांना कॉन्टॅक्ट करणार आहोत. इकडे त्यांनी गणपती बसवलाय. आत्ता सध्या कोणी नाही आहे, पण मी त्यांना कॉल करून बोललोय. तर जसं आपण बघतोय 3 फ्लोअरचं KPC हॉस्पिटल आहे. इकडे तुम्हाला प्रशस्त वेटिंग एरिया आहे. तर कुठल्या कुठल्या सुविधा आपल्याला KPC मध्ये मिळू शकतात म्हणजे क्लेमसाठीच्या, तर उपलब्ध असलेल्या कॅशलेस सुविधांचा ह्यांनी इथं चार्टच लावलाय, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येकाला हे लक्षात येईल की आपला इन्शुरन्स आहे किंवा आपल्याला जर कॅशलेस करायचं असेल तर आपल्याकडे इकडे तो होऊ शकतो की नाही. कुठल्या कुठल्या फ्लोअरला कुठल्या कुठल्या सुविधांच्या रूम्स आहेत हे या साईडला तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे या बोर्डवर, तुम्ही पाहू शकता. आपण ज्या कामासाठी आलो होतो मेन म्हणजे फाईलच्या कामासाठी. आणि आता जवळपास 6 वाजून गेलेत, पण जे आपले काम करणारे सर आहेत त्यांचा ड्युटी टाइम संपलाय, पण तरी सुद्धा आपल्या इथल्या स्टाफने आपल्याला सपोर्ट केलाय. त्यांना परत यायला भाग पडले इन द सेन्स ते थोड्याशाच 5 मिनिटाच्याच अंतरावर गेले होते. तर ते आता आपल्याकडे आपली मदत किंवा त्यांचं काय काम राहिलंय ह्याच्यासाठी ते परत येतात. तर इथला मला सांगण्याचा उद्देश हा फक्त एवढाच आहे की KPCचा जो नर्सिंग स्टाफ असेल, जो वर्किंग स्टाफ असेल, मॅनेजर सर असतील, वॉटेवर जे कोणी रिसेप्शनचे सगळे सर असतील, मॅडम्स असतील, सगळे आपल्याला खूप सपोर्टिव्ह आहे. आणखीन एक गोष्ट मला अशी तुम्हाला सांगायची आहे, जसं आपण आता पाहिलं की रिसेप्शनला जवळपास कुणी नाही आहे, कारण ऑफिस टाइम संपलाय. गणपतीचा सीझन प्लस आज गौरी विसर्जन असल्या कारणामुळे लेडीज स्टाफ तर बऱ्यापैकी इकडे नाही आहे. पण असं नाही आहे की रिसेप्शनला कोणच नाही आहे. रिसेप्शनला ब्रदर सर बसले होते. तर ब्रदर म्हणजे मला सांगायचं उद्दिष्ट फक्त इतकंच आहे की कुणीही बेजबाबदार माणूस इथं नाही आहे. सगळेजण जबाबदारी घेतात. अल्टरनेटिव्ह आपलं वर्किंग काम जरी नसलं तरी ते पूर्णपणे करतात. तर थोड्याच वेळात आपण पूर्ण KPCच्या आतल्या भागात कुठल्या सुविधा कुठल्या फ्लोअरला हे बघणाऱ्याला बघूया. कॅज्युअलिटी अतिदक्षता अपघात विभाग बघणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इकडे दिसेल ह्यांनी हे पण लावलंय की पेशंटला भेटण्याची वेळ कुठून कुठेपर्यंत आहे, जेणेकरून पेशंटला त्रास व्हायला नको. आणि आता आपण कॅज्युअलिटी विभाग आपण आता ICU विभागामध्ये एंटर करत आहोत. तर हा आहे असा यांचा प्रशस्त ICU बघू शकताय. ICU विभागामध्ये कंपल्सरी एक सिस्टर मॅडम बसलेली. तर ICUला यांच्याकडे टोटल 12 बेडची सुविधा आहे. कंपल्सरी नर्सिंग स्टाफ, सफाई कामगार असं सगळं इकडे यांचं
पद्धतीने ठेवलेलं आहे. तर आता आपण ओटी विभागाकडे जात आहे. तर आपण आता ऑपरेशन थिएटर बघणार आहोत. आयसी मधूनच तुम्ही ओटी थिएटरकडे सुद्धा येऊ शकता. तर हे आहे असं प्रशस्त इकडे आपलं ऑपरेशन थिएटर विभाग आहे. जसं की तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा लाईट, फॅन सगळं क्लीननेस आहे, स्वच्छ आहे. इकडे तुमची रिकव्हरी रूम आहे. अलगीकरणच म्हणजे आयसोलेशन रूम. आयसोलेशन रूम सुद्धा तुम्ही आतून बघू शकता. इकडे सेपरेट असे 2 बेड आहेत. खासियत अशी आहे की ह्या प्रत्येक बेडरूम मध्ये असू दे, तुमच्या कुठल्याही कॅज्युअलिटी रूम असू दे, ऑपरेशन थिएटर असू दे, आयसीयू असू दे, इकडे कंपल्सरी कॅमेऱ्याची सुविधा आहे, फॅनची सुविधा आहे, लाईटची सुविधा आहे. क्लीननेस आहे भरपूर चांगला. तर आता आपण आयसीयू विभागाकडून कॅज्युअलिटी विभागाकडे जातोय. आयसीयू मधून लेफ्ट साईडला आलात की हा कॅज्युअलिटी विभाग तुम्हाला दिसेल, म्हणजेच अपघात विभाग. इकडे सुद्धा आपल्याला 2 बेडची सुविधा आहे, डस्टबिन्सची सोय सुद्धा आहे. जसं की मी मागाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं, एक्सरे मशीन सुद्धा इकडे आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे एक्सरे काढण्यासाठी आपल्याला बाहेर कुठे जायची गरज नाही पडत. आपला एक्सरे इन हाऊस म्हणजे आपल्या ह्याच बिल्डिंगमध्ये होऊन जाईल. तर चला आपण आता जनरल वॉर्ड बघूयात. जनरल वॉर्ड फर्स्ट फ्लोअरला आहे. वर जाण्यासाठी आपल्याला स्टेअरकेस सोबतच लिफ्टची सुद्धा सुविधा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लिफ्ट तुम्ही कुणीही कशी वापरू शकता. कारण बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये मी बघितलंय की लिफ्ट ही फक्त स्टाफसाठी अवेलेबल असते किंवा इकडे कार्डशिवाय ऑप्शन्स असतात. पण केपीसीचं एक चांगली गोष्ट आहे की लिफ्ट कोणीही कशी यूज करू शकतो. तर आपण मात्र त्या स्टेअरकेसनीच वर जाणार आहे. चला. तर स्टेअरकेसवरून वर येण्याचं एकमेव कारण की मला बघायचं होतं स्टेअरकेस क्लीन्स आहेत की नाही, धरायला रेलिंग आहे की नाही, लाईटची सुविधा कशी आहे, व्हेंटिलेशन सुद्धा चांगलं आहे इकडे. तर आता आपण येऊन पोहोचलो जनरल वॉर्डमध्ये. तर आता आपण आतून जनरल वॉर्ड बघणार आहोत. तर बेसिकली जनरल वॉर्डमध्ये 14 बेडची सुविधा आहे. तर इकडे पार्टिशन आहे आणि इकडे लेडीज जनरल वॉर्ड, पार्टिशनच्या साईडला जेंट्स जनरल वॉर्ड आहे. इकडे नर्सिंग स्टाफ, तर नर्सिंग स्टेशन आहे. इकडे सुद्धा जे इमर्जन्सीमध्ये अगदीच लागत असतील तर अशा सगळ्या सोयीसुविधा इथं त्यांनी करून ठेवलेल्या आहेत. तर जनरल वॉर्डमधूनच आपल्याला कॅथ लॅबला एंट्री आहे. तर आता आपण कॅथ लॅब बघणार आहोत. कॅथ लॅबमध्ये पोस्ट ऑपरेशन केअरसाठी 4 बेडची सुविधा आहे. म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये काम झाल्यानंतर इकडे पोस्ट ऑपरेटिव्हसाठी 4 बेड सुविधा. जर काही मेजर ऑपरेशन असेल तर डायरेक्ट आपला पेशंट आयसीयूला शिफ्ट केला जातो. अदरवाईज इकडेच ट्रीटमेंट केली जाते आणि इकडून त्यांना डिस्चार्ज दिला जातो. पण लॅब बघणार आहोत. या माझ्याकडे. आता आपण लॅब बघणार आहोत. लॅब सुद्धा इन हाऊस आहे, त्यामुळे आपल्याला कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही आहे. आपले रिपोर्ट्स, आपलं लॅबचे जे काही टेस्ट असतील ते आपल्याला ह्या 2 रूममध्ये करून भेटतील. जसं की तुम्ही बघू शकता पॅथॉलॉजिकल रूम म्हणजे रक्त संलग्न विभाग इकडे आहे आणि इकडे ही प्रयोगशाळा म्हणजेच लॅबोरेटरी आहे. इकडून आपले जे काही लॅबचे रिपोर्ट्स असतील ते आपल्याला इकडून इश्यू होतील. इन हाऊस असल्याचा फायदा एवढाच आहे की तुम्हाला लॅबचे म्हणजे जे काही रिपोर्ट्स आहेत ते घेण्यासाठी दुसरीकडे कुठे धावपळ करावी लागत नाही. इन हाऊस असल्यामुळे तुमचा टाइम वाचतो, लवकरात लवकर उपचार होतात. चला बघूया सोनोग्राफी रूम. कारण इकडे सोनोग्राफी आणि 2D इकोची सुद्धा सुविधा आहे. म्हणजे आपल्याला या मोठ्या टेस्ट जर करायच्या असतील तरी सुद्धा आपल्याला बाहेर जायची गरज नाही. इकडे तुम्ही समोर बघू शकता 2D इको, USG सोनोग्राफी, USG, TMT इकडे आपल्याला ह्या रूम मध्ये करून भेटेल. इकडे स्पेशल रूमची सुद्धा सुविधा आहे. तर स्पेशल रूमची सुविधा कशी आहे चला आपण आतून बघूयात. तर स्पेशल रूम आपण आतनं बघणार आहे. स्पेशल रूम आपल्याकडे 4 अवेलेबल आहेत. तर हे आहे असे स्पेशल रूम. इकडे पेशंट्स प्लस नातेवाईकांसाठी एक्स्ट्राचा बेड, इकडे तुम्हाला कबर्ड्स वगैरे आहेत, क्लिनिनेस आहे, फॅन आहे,
लाईटची उत्तम सोय आहे. इकडे तुम्हाला वॉश बेसिंग आणि सेपरेट वॉशरूमची सुद्धा सुविधा इकडे तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. बघू शकतो. जसं आपण आता ही स्पेशल रूम बघितली तशी 4 स्पेशल रूमची सुविधा आपल्याला इकडे आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल असे नर्सिंग स्टेशन सुद्धा आहे. म्हणजे जनरल वॉर्डचं नर्सिंग स्टेशन वेगळं, स्पेशल रूमचं नर्सिंग स्टेशन वेगळं. तसेच वरच्या फ्लोअरला सुद्धा अजून 3 सेम स्पेशल रूमची सुविधा आहे. प्रत्येक जशी तुम्ही आत्ताची स्पेशल रूम बघितली तशी सेम सगळ्या रूमला तुम्हाला सोयी सुविधा भेटते. आपण आता त्या साईडून आलो होतो, इकडे आपण स्पेशल रूम बघितल्या आणि आपण आता इकडून एक्झिट करत आहोत. तर मला सांगायचं उद्दिष्ट हा आहे की दोन्ही साईडून आपण एंट्री आणि एक्झिट करू शकतो. इथून आपण आता बेसमेंटला जाणार आहोत. तर आता आपण डॉक्टर चार्मिंग खोत या मॅडमांचा आपण कन्सल्टिंग रूम बघणार आहोत. तर चला बघूयात. आपण ते बेसमेंटला आहे, तर आपण आता त्यांच्याच रूमकडे जातो. लगेचच बेसमेंटला आपल्याला ओपीडी साठी डॉक्टर मॅडमांचं कन्सल्टिंग रूम आहे. तर आता आपण ते कन्सल्टिंग रूम आतून बघणार. ओपीडी कन्सल्टिंग रूम, ते बेडची सुद्धा सुविधा आहे, चेअर्स, डॉक्टर. तर इथून आपण आता क्लेम डिपार्टमेंटकडे जाणार आहोत. तर इकडून लगेचच आपल्या डाव्या हाताला हा क्लेम डिपार्टमेंटचा सेक्शन आहे. बघू शकते आता ते बंद आहे. इकडे आपल्याला क्लेम रिलेटेड जे काही डॉक्युमेंटेशन जे लागणार आहेत ते आपल्याला ह्या डिपार्टमेंटला इकडे भेटणार. इकडे आपण क्लेम डिपार्टमेंटमधून बाहेर आल्यानंतर लगेचच आपल्याला पार्किंग एरियामध्ये आपण जाऊ शकतो किंवा पार्किंग एरियामधून लगेचच आपण क्लेम डिपार्टमेंटला येऊ शकतो. ह्या गोष्टी बेसमेंटला त्याची सुविधा करून दिल्यामुळे हे चांगलं आहे. सोबतच पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकांसाठी जेवणाची सोय, म्हणजे जेवणासाठी इकडे आपल्याला स्पेशल असं कॅन्टीन विभाग सुद्धा आहे. हॉस्पिटलचं इन हाऊस फार्मसीची आणि लॅबची सुविधा आहे. आपण आता केपीसी हॉस्पिटलच्या मेडिकलला व्हिजिट करूया. मॅम, मला थोडेसे क्वेश्चन्स होते. मला सांगा, आपल्याकडे डिस्काउंट किती % भेटतो? तुम्ही 10% देऊ शकता. कुठल्या सरांशी बोलावं लागेल आपल्याला, म्हणजे डॉक्टर सरांशी का आपल्या मॅनेजर सरांशी? ओके ओके, त्यानुसार केसनुसार जेवढा असेल तो एक्स्ट्राचा आपल्याला डिस्काउंट अजून भेटू शकतो. कंपल्सरी आपल्याकडे इथं 10% तरी भेटतो. असं काही हे आहे का की एवढी अमाऊंट गेल्यानंतर एवढा डिस्काउंट भेटेल का? प्रत्येकाला तुम्ही 10% देताय? 10% आहे. आणि सपोज जर आपल्याकडं एखादं टॅबलेट्स मेडिसिन्स अवेलेबल नसतील तर तुम्ही त्या कशा अवेलेबल करताय? का स्टॉकला असतात आपल्याकडे? ओके, म्हणजे आपल्याकडनं कुठला तरी कोणतरी पर्सन जाऊन घेऊन येऊ शकतं किंवा लगेच ऑर्डर दिली तर? नक्की, लगेच हवं असेल तर आपण पर्सनला पाठवतोय आणि जर थोडा वेळ असेल तर आपण फोन करून मागवून घेतोय. चालेल. तसंच आपल्या इकडे जवळपास अजून 2 मेडिकलची सुद्धा सुविधा आहे, आपण बघू शकता. तर इकडे हे प्रशस्त असं मेडिकल आहे. मेजॉरिटी टाइम्स इकडे लागत नाही बाहेरून मागवायला. तरी सुद्धा कधी गरज पडलीच तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ऑर्डर देतात, लगेच तुम्हाला त्या औषधांची मेडिसिन होऊ शकते. तर हा आपण बघितला आहे केपीसीच्या आतील सुविधा. म्हणजेच आपण काय काय बघितलं, मेडिसिन म्हणजे फार्मसी पासून ओटी पर्यंत आपण सगळं काही बघितलं आहे. म्हणजे इकडेची लॅब म्हणजे लॅबोरेटरीची सुविधा, आपल्या USG म्हणजे सोनोग्राफीची सुविधा, तिथून आपलं कन्सल्टिंग रूम, आपलं ड्रेसिंग रूम, कॅन्टीन एरिया, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम, आता हे सगळं बघून झालं बरोबर. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथले रेट्स कसे, तर आता आपण ते बघणार आहोत. इथले रेट्स कसे. इथे पार्किंग मध्ये आपण गाडी लावली होती आणि आता इथून आपण बाहेर पडतोय. हॉकी स्टेडियम किंवा गोखले कॉलेज
साईडच्या रोडने येणार असाल तर मी तुम्हाला हा रोड दाखवते. तुम्ही त्या रोडच्या साईडने सुद्धा येऊ शकता. माझ्या उजव्या हाताला इकडे तुम्हाला हा हॉकी स्टेडियमचा रोड लागतो. हॉकी स्टेडियम वरून जर तुम्ही येत असाल तर तुमच्या डाव्या हाताच्या टर्न घेऊन तुम्हाला आत जायचंय. आणि जर तुम्ही गोखले कॉलेजच्या साईडवरून येत असाल तर तुमच्या उजव्या हाताच्या टर्न कडून तुम्हाला आज KPC साठी जायचंय.